सुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. भगवंत यज्ञ संकल्पना समजून देत आहेत आणि सगळं सृष्टीचं कार्य यज्ञ योजनेतनं चाललेलं असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मी म्हटलं की यज्ञ हे पारंपरिक यज्ञ ही एक विषय झाला. दुसरा म्हणजे कर्मयज्ञ झाला. सगळी जी कर्म करायची ती यज्ञ भावनेने करायची असं भगवंत सांगतायत. तर त्याचाच पुढे आणखी खुलासा करतायत. 13वा श्लोक आहे. यज्ञशिष्टाशिन संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुंजते ते त्वघम पापम ये पचन्त्यात्मकारण. ते म्हणतात की यज्ञ केल्यानंतर त्या पारंपरिक यज्ञाचं सगळं दान करायचं असतं. आधी अग्नीला हवन तर करायचंच चांगल्या चांगल्या गोष्टीच, पण नंतर दानही करायचं लोकांना, समाजाला सगळं. आणि सगळं दान करून जे काय उरेल ते आपण उपभोगायचंय असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. म्हणजे यज्ञशिष्टाशिनच संत की सगळं दान केल्यानंतर जे काय शिल्लक राहील तेच उपभोगायला पाहिजे. पण काही जण ते करत नाहीत. काही न देताच आपण घेतात सगळं आणि आपल्या स्वतः करतात. म्हणून भगवंत म्हणतात भुंजते ते त्वगम पापा हे पचन्त्यात्मकारण. म्हणजे जे अन्न शिजवतात स्वतः करतात, दुसऱ्याला नाहीच. ते ते पापच खात आहेत. ते अन्न जे खात आहेत ते पापस्वरूप आहे, त्याचा परिणाम पापस्वरूप होणार आहे. उपनिषद काली वेदकाळी अन्नाचा विक्रय करणं हेच पाप होतं. तिथं कुठेच विक्रय केला जायचा नाही. अन्नदान हीच शाळेची संकल्पना होती. आणि तुम्ही जुन्या कहाण्या ज्या ऐकतात, कहाण्यामध्ये म्हटलेलं असतं बघा, आकारे करारे पिटारे डांगोरा गावात कोणी उपाशी आहे काय शोध करा, असेल तर त्याला अगदी बोलवा, ते जीव घाला आणि मग आपण जेवा. ही संकल्पना पहिल्यापासून आपल्या परंपरेमध्ये आहे. आता सगळं अन्न विक्रय सुरू झाले. पुढे अन्न विक्रय हा भागच नव्हता. अन्न दानच केलं जायचं आणि येणाऱ्या जाणाऱ्याला दिलं जायचं. त्या ते पाहिजे, नाही तर मग ते पाप खाता असं. तुम्ही दुसऱ्याला न देता तुमच्याकरता तुम्ही जे अन्न तयार करत असाल तुम्ही पाप ग्रहण करताय. तुम्ही जे काय ग्रहण करताय त्यातनं पाप स्वरूपच तुम्हाला परिणाम दिसणार आहे असं भगवंतांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढचे 2 श्लोक एकदम घेणार आहे जरा, 14 आणि 15 एकत्र, सगळे मिळून एकत्रच विवेचन. त्यांनी सृष्टीचं कसं यज्ञाचं चक्र चाललंय त्याचं वर्णन केलंय. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभव, यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम, तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठित. तर पहिल्यात हे अन्न आहे. अन्नात भवन्ति भूतानि म्हणजे अन्नातनं सगळी भूत, प्राणीमात्र, वनस्पती सगळे जे आहे ते अन्नातून निर्माण झाले. आपण म्हणतो अन्नमय कोश आहे, अन्नामधनं हे शरीर निर्माण झालं सगळ्यांचं. तेव्हा अन्नातनं सगळी भूत निर्माण झालेली. पण अन्न कसं निर्माण झालं? पाऊस पडल्यामुळे झालं. पर्जन्यात भवती अन्न संभव. अन्न हे पाऊस पडल्यामुळे, पावसामुळे निर्माण झालं. पण पाऊस कसा पडतो? मग तो यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञ प्रक्रियेतनं पाऊस पडतो. पूर्वी ती संकल्पना होती, पर्जन्य यज्ञ असायची. यज्ञ केला जायचा आणि यज्ञ केला की आवाहन केलं जायचं वरुण देवाला आणि त्यातनं मग पाऊस व्यवस्थित पडायचा, जेवढा पाहिजे तेवढा, जास्ती नाही कमी नाही. म्हणून त्यांनी यज्ञातनं पावसाची निर्मिती होत असं भगवंत त्या ठिकाणी म्हणतात. आणि यज्ञ कसा होता? ते यज्ञ कर्म समाद्भाव. हे आपल्या मागच्या 10व्या श्लोकात आपण पाहिलंय. यज्ञ ब्रह्मोद्भवम विद्धी म्हणून त्या श्लोकात वर्णन केलंय की यज्ञ ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, यज्ञ पण निर्माण केले त्याच्या. आणि मनुष्य प्राण्याला सांगितलं तुम्ही यज्ञ करून तुमचं कल्याण करून घ्या. तिथे सुरुवात, कर्माची सुरुवात यज्ञापासून झालेली. म्हणून तेच या ठिकाणी म्हणले की यज्ञ हा कर्म समुद्भव. जी जो प्राणी आहे म्हणजे मनुष्य प्राणी आणि इतर सगळे सुद्धा कर्म तर करावेच लागतात सगळ्यांना. त्या कर्म केल्याशिवाय ते काही चालतच नाही. ह्याचंही वर्णन मागे त्यांनी केलेलं आहे. त्या यज्ञ हा कर्म करायचं म्हणून यज्ञ करा, चांगलं कर्म करायचं म्हणून, त्यातनं दुसऱ्याचं कल्याण करा, असं ते कर्म आहे. आणि पुढचा श्लोक आलाय मग साहजिकच 15वा की कर्म ब्रह्मोद्भवम विद्ये. कर्म ब्रह्मोद्भवाने, ब्रह्माने निर्माण केलेलं आहे. सृष्टी निर्माण केल्यावर त्याने कर्माची निर्मिती केली. म्हणजे त्रिगुणात्मक आहे सगळे. म्हणजे कर्म तुम्ही करा असा आदेश त्यांनी सगळ्यांना दिला आणि त्यातनं सृष्टीचं सगळं चक्र चालू झालं. त्यामुळे कर्म ब्रह्मोद्भवम विद्ये, ब्रह्मामधून कर्माची निर्मिती झाली. आणि ब्रह्म अक्षर समुद्भव. ब्रह्म कसा निर्माण झाला? तर अक्षर, अक्षर म्हणजे परमात्मा, अक्षर
ज्याला झिजत नाही तो, ती परमात्मा शक्ती आहे. त्या परमात्मा शक्तीमधून ब्रह्माची निर्मिती झाली. प्रत्यक्ष आपण पाहतो की विष्णूच्या नाभीमधून ब्रह्माची निर्मिती असं वर्णन केलं, तर अर्थात टोकन म्हणून ते वर्णन आहे. म्हणून परमेश्वर तत्वामधून ब्रह्म निर्माण झालं, ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, हे सगळं चक्र आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी म्हटलं की तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. किंवा अशा ब्रह्माची निर्मिती करायला परमात्म्याला, जे ब्रह्मस्व परमात्मा स्वरूपच असल्यासारखं, त्याची प्रत्येक यज्ञामध्ये प्रतिष्ठापना केली जाते. पुन्हा पारंपरिक यज्ञात देखील प्रत्येक ठिकाणी ब्रह्मच त्या ठिकाणी पूजन केलं जातं, स्थापन केलं जातं आणि पूजन केलं जातं. यज्ञ कुठला कसं ना, ब्रह्ममंडल म्हणतात त्याला, ते असतंच प्रत्येक यज्ञामध्ये. आणि एका दृष्टीने हा सगळा सृष्टीचा कारभार भगवंत सांगतात. यज्ञ संकल्पना गीतेतली धरली म्हणजे आपण पारंपरिक यज्ञात झालं मी सांगितलं, पण गीतेतल्या संकल्पमध्ये यज्ञ संकल्पना म्हणजे सगळा सृष्टीचा कारभार आहे. की सृष्टीचा कारभार काय असेल ते यज्ञ संकल्पना देण्याची भूमिका असली पाहिजे. याच्या आधीच्या श्लोकामध्ये पण त्याबद्दल त्यांनी वर्णन केलं होतं की देण्याची केलं पाहिजे. प्रत्येकाने आपलं कर्तव्य करून म्हणजे देण्याचं केलं पाहिजे. आणि दुसऱ्याचं बघायचं मग स्वतःचं बघायचं. तो स्वतःच बघतो तो पापी होतो म्हणून मगाशी म्हटलंय. आणि त्यामुळे ही कल्पना आहे म्हणून समाज चाललेला आहे. प्रत्येकाने जर स्वार्थ पाहायचं ठरवलं तर समाज कसं चालणार, सगळ्यांनाच अडचण आहे. आणि त्यामुळे ही संकल्पना 5,500 वर्षापूर्वीच भगवंतांनी गीतेमध्ये मांडलेली आहे की तुम्ही समाज कार्य करा, कर्तव्य कर्म करा, पण ते यज्ञ भावनेने करा. कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचा अहंकार न ठेवता, ममता न ठेवता तुम्ही लोकांना देत राहा. किंवा देणं ही यज्ञाची मूलभूत संकल्पना आहे, कुठल्याही अपेक्षेशिवाय. आणि ते चालू आहे म्हणून समाज व्यवस्थित चाललेला आहे. ते नाही केलं तर मग ते म्हणतात तुम्ही पापीच आहात, असं म्हणून भगवंतांनी सांगितलेलं. भगवंतांनी सृष्टीतली सगळी चक्र सांगितली, की सृष्टीच्या चांगल्या राहण्याकरता आवश्यक आहे. पण पाहिलं की समुद्रातनं पाणी, पाण्यातनं धग वगैरे ते सगळं, वनस्पती देखील अन्न देतात. देण्याचं काम चाललंय सगळीकडे. आणि सगळी चक्र व्यवस्थित चालायला पाहिजेत तर सृष्टीचं रचना कार्यपद्धती चांगली चालेल. त्या संदर्भातच भगवंत पुढे म्हणतात 16व्या श्लोकामध्ये, आता एवं प्रवर्तितम चक्रम नानुवर्तयति हया अघाईरिंद्रिया रामो मोघम पार्थस जीवती. की जी सगळी सृष्टी चक्र आहेत, म्हणजे खरं कसं आई वडिलांनी मुलांचं पालन पोषण करायचं, नंतर मोठ्यानंतर मुलांनी आई वडिलांचं करायचं, म्हणजे सगळं चक्र झालं. पुन्हा अशी सगळी चक्र आहेत, सगळी चक्र व्यवस्थित चालली तर सृष्टी व्यवस्थित चालणार आहे. म्हणून भगवंत या ठिकाणी म्हणतात की काही या सृष्टी चक्राला अनुकूल असं वागत नाहीत लोक. म्हणजे आपलंच घेतात, देत काही नाहीत. मला पाहिजे पण घ्यायचं पुष्कळ, द्यायचं काहीच नाही. म्हणजे मग सृष्टीचं चक्र तुटतं, त्या ठिकाणी खंडित होतं. त्यामुळे सृष्टीच्या चक्राचं पालन झालं पाहिजे, कर्तव्य प्रत्येकाचं. आणि ते प्रत्येकाने पाळलं तर सृष्टीचं चक्र चांगलं चालेल. पण काही लोक पाळत नाहीत. मग ते काय, इंद्रियांच्या माध्यमाचे भोग मिळतात, पंचज्ञानेंद्रियांच्या माध्यमात, त्या भोगामध्येच दंग असतात. मला पाहिजे, माझ्याकरता हे सगळं आहे. मग त्याला त्याने भगवंत म्हणतात की ते भोगात रमणारा तर पापी आहे. ते मागच्या वेळी म्हटलं होतं त्यांनी, एकाच लोक तो पापी आहे म्हणून, त्याला पापामध्ये तो पापच खातो असं म्हटलं होतं बघा मागच्या. त्या तो पापी आहे आणि तो त्याचं जीवन व्यर्थ आहे, कारण त्याला काही साध्य होत नाही, ईश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्याचं जीवन व्यर्थ आहे. पुन्हा तो नवीन जन्म मरणाच्या फेऱ्यातच अडकलेला असतो. तेव्हा समाजात राहणाऱ्या सगळ्यांनी सगळ्या सृष्टीचक्राचं पालन केलं पाहिजे. आपलं आपलं जे काय कर्तव्य आहे ते व्यवस्थित पालन केलं पाहिजे. म्हणजे आपण दिलं पण पाहिजे आणि घेतलं पण पाहिजे, दोन्ही गोष्टी करायला पाहिजेत. त्यातच पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय, यस्त्वात्मरती एव स्यादात्मतृप्तश्च मानव आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. जो आत्म्यामध्ये रममाण झालेला आहे, म्हणजे कसं मी देह आहे ही एक संकल्पना आहे, मी आत्मा आहे दुसरी संकल्पना. तर मी देह आहे म्हटलं की मग देहाच्या गरजा आहेत, त्याच्या आवश्यकता आहेत, वासना आहेत, हे सगळं चालू राहतं. मग त्याच्यामध्ये अडकलेला माणूस कसा असतो, तो अनित्य आहे, देह हा अनित्य आहे.
जेव्हा निर्माण झाला म्हणजे केव्हा तरी तो नाहीसा पण होणार आहे. त्यामुळे देहाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तशाच आहेत. कामना आपला पाहिजे असतात काहीतरी सारखे, आणि त्याला कधी अंत नसतो. त्यातनं मिळणारं आनंद समाधान सुद्धा क्षणिक असतं. पण दुसऱ्या बाजूला जे आत्मतत्व आहे की मी शरीर नाही तर आत्मा आहे, हे जेव्हा समस्त अनुभवायला येतं तेव्हा तो आत्म्यामध्ये तृप्त राहतो, कारण आनंद सगळा आत्म्यामध्ये आहेच. त्याला बाहेरनं काही घेण्याची आवश्यकता लागत नाही. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या इच्छा, अपेक्षा, वासना काही राहत नाही. आणि त्यामुळे त्याला ते मिळवण्याकरता काही कर्म करायची गरज राहत नाही. आणि मग ते या ठिकाणी म्हटलंय की त्याला त्याचं कुठलं कर्तव्यच उरत नाही काही. तो आत्माच मी आत्मा आहे, आत्म्याला काही गरजच नाही. आणि आत्मा नित्य आहे, परमात्माचाच एक अंश आहे, त्यामुळे तो नित्य आहे. कायम सच्चित आनंद सगळा तिथेच आहे. त्यामुळे जो आत्म्यामध्ये रममाण होतो, देहाभाव सोडून आत्मभाव निर्माण होतो त्याच्यामध्ये पूर्ण अडचणी. त्याला मग कुठल्याही कर्तव्य करायची काही गरजच नाही. तो सदा तृप्त असतो. त्याला कुठल्याही त्याच्या वासना नसतात, अपेक्षा नसतात. त्यामुळे तो सदा तृप्त असतो. तेव्हा तसं राहायला पाहिजे असं भगवंत या ठिकाणी श्लोकात